सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली। या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी राहुल नरवाडे तसेच आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली। यावेळी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड केली आहे, तर उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची निवड करण्यात आली। निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांच्या गजरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। निवडीनंतर आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी महापौर व उपमहापौर यांना पदाची शपथ दिली। निवडणूक अधिकारी राहुल नरवाडे यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक व नियमांनुसार पार पडल्याची माहिती दिली। महापौर पदाची सूत्र स्वीकारताना धीरज सूर्यवंशी यांनी सांगली मिरज कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते व आरोग्य सेवांवर विशेष भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। उपमहापौर गजानन मगदूम यांनीही महापौरांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने काम करून लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देण्याचं आश्वासन दिलं। या निवडीबद्दल नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून शहराच्या विकासाला नव्या नेतृत्वाखाली गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। तर एकच उमेदवार असल्यामुळे आणि कोणताही मागा घेण्याचा अर्थ नसल्यामुळे मी एकच वैध नामनिर्देशन पत्र श्री मगदूम गजानन राऊ यांचं उमेदवारीचं पत्र नामनिर्देशन हे वैध आहे असं जाहीर करतो आणि तसेच श्री मगदूम गजानन राऊ यांना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली असं घोषित करतो। एकाच नावाचे आहेत, त्याद्वारे श्री मगदूम गजानन राऊ यांच्या नावाचे अर्ज प्राप्त आहेत। त्यानुसार मी घोषित प्रक्रिया पार पाडण्यासाठी सदर नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। झालेल्या अर्ज छाननीनुसार वैध नामनिर्देशातील उमेदवार श्री मगदूम गजानन राऊ यांची उपपौर महापदासाठीचा अर्ज वैध ठरवण्यात येत आहे। सेम प्रक्रिया पुन्हा एकदा पुढचे 2 मिनिटं जर आपल्याला माघार घ्यायची असेल तर काय करायचं कुपवाड महानगरपालिकेमध्ये महायुतीचे महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल सर्वच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो। गेले 3-3.5 वर्ष या सांगली शहरानं प्रशासकाचा काळ या ठिकाणी बघितला आहे। त्यामुळं नागरिकांच्या मध्ये आणि प्रशासनामध्ये थोडासा संवाद कमी होता, तो आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन आमचे दोन्ही नेते महापौर उपमहापौर लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतील। अनेक प्रलंबित प्रश्न आहेत। ही जी युती झालेली आहे ही अतिशय ताकदीची महायुती सत्ता या महापालिकेमध्ये आलेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे अशा आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री महासत्तेतील एकनाथजी शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये काम करेल। अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा मनोदय आमच्या महायुतीचा आहे। या सर्वांच्या पाठबळामुळे आज या ठिकाणी आपण हे यश संपादन करू अशी मला खात्री वाटते। एकच खंत या ठिकाणी वाटते की ज्यांच्या मनामध्ये या सांगली मिरज कुपवाडचा मोठा विकास करायचा होता ते आपल्या सर्वांचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवारांची आठवण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही। कारण त्यांचा मनोदय होता
की अतिशय चांगल्या पद्धतीची ही महापालिकेमध्ये आपण विकास करू आणि उच्च पातळीवर या ठिकाणी महापालिकेचा कारभार नेऊ. परंतु त्यांचं जे स्वप्न आहे ते आम्ही सर्व राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व आमदार या ठिकाणी आम्ही पूर्ण करू. या प्रक्रियेमध्ये या सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ, माननीय सुरेश भाऊ खाडे, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, माजी खासदार माननीय संजय काका पाटील, या जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा माडिक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष निशिकांत दादा, शहराध्यक्ष प्रकाश डंग, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे साहेब, आमचे गटनेते संदीपजी आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, एवढी मोठी भक्कम टीम घेऊन आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करणार आहोत. त्यामुळे सांगलीच्या लोकांच्या मनातील महापालिका, मनातील विकास आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. काही गोष्टी प्रामुख्यानं आपण प्रायोरिटीवर घेतलेल्या आहेत की या शहराला स्वच्छ व मुबलक पाणी कसं मिळेल, या शहराची स्वच्छता कशी होईल आणि लाईट दिवाबत्ती हा जो प्रकार आहे हा यापासून लोकांना कसं समाधान देता येईल हे पहिल्या येणाऱ्या 6 महिन्याच्या काळामध्ये आमची प्रथम प्रायोरिटी असेल. त्यामुळं आमचे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार करतील. केंद्रातला आणि राज्यातला निधी आणण्यामध्ये आम्ही सक्षम राहू असं मला या ठिकाणी वाटतं. आज मी या सर्व नेत्यांचं मनापासून आभार मानतो. महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे महापौर पद माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोरग्याला राष्ट्रवादी पक्षानं उमेदवारी देऊन उपमहापौर केल्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद व आभार मानतो. तसेच आदरणीय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सर्वांचं मी आभार मानतो. व सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायची इच्छा. महापौर उपमहापौर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू दे, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू दे आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे, शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे. शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे. त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचाच विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज कुपवाड शहराच्या महापौरपदाची संधी खांद्यावर माझ्या देऊन सांगली मिरज कुपवाडचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौरपदाची संधी दिली, त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे नेते शेखर इनामदार साहेब, मकरंद देशपांडे साहेब, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे, आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य दिलपतदादा पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेश बापू आवटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये अग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून ही सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली, त्यांचंसुद्धा मनापासून आभारी आहे. आणि इथून पुढं सांगली मिरज कुपवाडचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची. तर सर्व घटकांना संघट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत, काही उर्वरित कामं आहेत, ती सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे. त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही
एकजुटीनं चांगलं काम करू. येत्या 5 वर्षात सांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो.